अशोक खरातने काहीतरी ब्लॅक मॅजिक केलेलं आहे, काळी जादू केलेली आहे आणि कल्पना खरातला गायब केलेला आहे. त्यामुळं कल्पना खरात नेमकी कुठे हे अशोक खरातच सांगू शकतो. म्हणून त्याला पोलीस कोठडी द्या अशी विनंती पोलिसांनी सरकारी वकिलांनी राहता न्यायालयामध्ये केली आणि 10 मे पर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. म्हणजे आता ही काळी जादू केली आहे की राजकीय संरक्षण आहे कल्पना खरातला, असा प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्राला. कारण की जे अत्याधुनिक पोलीस खातं आहे, म्हणजे वेळ पडली तर एआयचा वापर करत आहे, सगळ्या पद्धतीची यंत्रणा राबवत आहे. तेजस्वी सातपुते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एसआयटी जोरदार काम करते. वारंवार अशोक खराची पोलीस कोठडी मागून वेगवेगळ्या गुन्ह्यांची कबुली म्हणा किंवा त्याच्याकडून तो जाब नोंदवला जात आहे. मात्र ज्या अशोक खरातला अतिशय नाट्यमय पद्धतीने तृप्त बाला या नाशिकच्या बंगल्यावर अटक केली 17 मार्चला, त्या पोलिसांना कल्पना खरात मात्र का सापडत नाही? लुकआउट नोटीस जरूर जारी केलेली आहे, पण ती का सापडत नाही हा खरा प्रश्न आहे. आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. खरात फाईल्स हळूहळू ओपन होत आहेत. कोणत्या राजकारण्यांनी किती वेळेला फोन केलेला आहे, कुणी फोटो काढलेले आहे, कुणी अभिषेक केलेला आहे, काय काय म्हणजे एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, 39 आमदार, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, अनेक नाव आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील अशोक खरात भेटलेला आहे. मग आता अशोक खरातने जसं महिलांना वश करून नको ते जे उद्योग केलेले आहेत अतिशय गलिच्छ, त्याचप्रमाणे त्यांनी आर्थिक गुन्हे केलेले आहेत म्हणून ईडीने कारवाई सुरू केलेली आहे. मग समता पतसंस्था आहे, जगदंबा पतसंस्था आहे, मनी लॉन्ड्रिंग अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मग त्या अनेक प्रकरणामधलं एक प्रकरण म्हणजे शिर्डीच्या रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याने आपली 4.5 एकर जमीन हडपली अशोक खरातने आणि त्याची 40% वाटेकरी आहे कल्पना खरात. कल्पना खरातच्या हिच्या खात्यातून जवळपास 5.5 कोटी रुपयाचा व्यवहार त्या जमीन प्रकरणी झालेला आहे आणि त्याच्यामुळं ती आम्हाला हवी आहे, तिचा ताबा आम्हाला पाहिजेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु 31 मार्च पासून ते आज तागायत कल्पना खरात फरार आहे. 22 एप्रिलला तिचा राहता न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. मग तिच्या वकिलांनी सांगितलं की आता आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये जाऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्यांचं काम चाललेलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये प्रश्न काय पडलेला की जो अशोक खरात जो भल्या भल्यांना गुंगारा देतोय, काय ओष्णोजल पाचतोय, कुठं मध पाचतोय, कुठं चिंचोके हे काय हिरे म्हणून विकतोय, खडे म्हणून विकतोय, लाखो रुपये गोळा करतोय, सगळ्या पद्धतीने करतोय. म्हणजे महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यापासून केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत सगळ्यांकडे तो व्यवस्थित जात येत होता. मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्यासाठी तर त्यांनी बरंच काही केलेलं आहे. अगदी आसाम गुवाहाटी पर्यंत त्या नीलाचल पर्वतामधली कामाख्या देवी इथपर्यंत सगळ्या पूजा वगैरे केलेल्या आहेत. या संबंधी अनेक राजकीय आरोप झालेले आहेत. मग असा हा अशोक खरात आपल्या बायकोला गायब करू शकतो का? तर त्याचे जे भक्त आहेत सगळ्या प्रकारचे, त्यांना ते जरूर पटण्यासारखं आहे असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. आणि मग हा अशोक खरातच आता सांगू शकतो, बाकी आता आम्ही हात टेकलेले आहेत असं पोलिसांना थोडक्यामध्ये म्हणायचं. म्हणजे तिच्या माहेरी शोध घेऊन झालेला आहे, मैत्रिणी तिच्या कोण कोण आहेत त्यांच्याकडे चौकशी झालेली आहे,
नाशिकमध्ये चौकशी झालेली आहे, परंतु कल्पना खरात काही सापडायला तयार नाही. ती अदृश्य झालेली आहे पोलिसांच्या हिशोबाने. आणि मग ती जर अदृश्य झालेली आहे, तर मग ती कुठे अदृश्य झालेली आहे कोण सांगू शकतं? तर अशोक खरातच सांगू शकतो, असा पोलिसांना ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळं या अशोक खरातला आता त्या कारणासाठी तुम्ही पोलीस कोठडी द्या असं म्हटलेलं आहे. एरवी आता खरातचे वकील आता सांगायला लागलेले आहे की ते महिलांना कसं फसवलं, काय जादू केली, काय पाजलंय, काय अमुक केलंय, काय तमुक केलंय, कशा प्रकारे लैंगिक चाळे केले, अत्याचार केला, या संबंधी ओकस प्रॉपर्टीमध्ये काय काय केलेलं आहे, कशा प्रकारचे व्हिडिओ आहेत, तेच तेच बोलून सरकारी वकील वेळ घेत आहे वगैरे असं ते खराच्या वकिलांनी सांगितलं. मग मध्यंतरी एका प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली, म्हणजे खराचे वकील तिथं जिंकलेले. आता पोलीस कोठडी मग कोणत्या कारणाने मागायची? तर हे प्रकरण हाताशी लागलेलं आहे की कल्पना खरात कुठे आहे. कल्पना खरात ते अशोक खरातलाच माहिती आहे, आणि त्यासाठी आता पोलिसांची धडपड चालू आहे. मग आता कल्पना खरात ही कधी अवतरणार, ती शरण येणार, की अशाच प्रकारे ती फरारच राहणार आहे, हे येणारा काळच सांगेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.